तो गाईज आमचा आज नवरात्रीमध्ये देवीला जाण्याचा प्लॅन झाला होता. ऋषीला फोन केलाय. ऋषी येतच आहे का? आलाच. कुठे चाललाय? चाललं कुरकुमला मंदिराला. आजचा प्लॅन आहे ना. तुम्हीच म्हटले ना हो ऋषी भाई. एवढी आमची गँग आहे. चला आम्ही आता निघतो इकडून. हे दोघं गाडी असणार आहेत. आम्ही तिकडे एक आमच्या गाडी असणार इकडे. आम्ही ट्रिपल सीट चाललोय. कुणी चलन बिलन टाकू नका आमच्यावरती. डाऊन मध्ये नाही चालत ते सगळं. बघू. चला चला या बरं. आम्ही निघत असतो कुरकुमला वीरबाई देवीला. टोपी उडाली का? जा टोपी घेऊन ये. टोपी उडाली भाऊची आता. नाही भाई. तेरे को तेरे टांगे की कसम. भाऊची टोपी उडाली होती आता. सिस्टम पार देंगे भाई. वातावरण तर लय कडक आहे. तर आमच्या इकडे अशी प्रथा आहे. दर नवरात्रामध्ये लोक जाऊन ते कुरकुम हे रात्री चालत प्रवास करतात. 10 किलोमीटर चालत जातात आणि चालत रिटर्न येतात. पण आम्ही तसा प्लॅन केला होता. पण पाऊस असल्यामुळे आम्ही तो आम्हाला काही जमलं नाही. आणि आम्ही आता गाडीवर चाललोय. तर तुम्हाला जाताना जो रस्ता आहे तो सुंदर आहे. तो रस्ता तुम्हाला दाखवतो. पहिलं तर हा रस्ता चांगला नव्हता. थँक्स फॉर अवर गव्हर्नमेंट. त्यांनी आता रस्ता चांगला केलेला आहे आपला. त्यामुळे एक नंबर. जिथं आम्हाला अर्धा तास लागायचा गडकरी नितीन गडकरी सर सॉरी. स्पेशल शाउट आउट नितीन गडकरी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. वातावरण एवढं भारी आहे. पाऊस नाहीये पण वाऱ्यामुळं असं वाटतंय की वा 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 काय इसकी भेड का. एक नंबर. असे छपरी लोक नाही पाहिजे फक्त. चालत चाललेत. मुलाला ते खांद्यावर घेऊन चाललेत. माझी एवढी श्रद्धा आहे की काय सांगू. शब्दात सांगण्यासारखं नाहीये. रस्त्याचा आनंद घेत आपण डायरेक्ट थेट भेटू मंदिरात. गाडी टाकायला सुद्धा प्रॉब्लेम व्हायला लागलाय भाई. एवढी गर्दी. गाडी इकडेच लागवड. स्वयंपी कोण म्हणत होतं गर्दी नाहीये? ऋषी भाऊ. नाही कोण म्हणत होतं? अच्छा मी म्हणत होतो. सॉरी भाई लोक. मीच म्हणत होतो. इथं बघा गर्दी. आता ह्या लाईनीत आपल्याला जायचंय भाई. मला तर तिरुपती आठवलं परत एकदा. गोविंदा गोविंदा. सगळ्यांची तयारी चालू आहे. फेस लोक 20 लोक. हा आपलं काय म्हणणं आहे? ठीक आहे ओके डन. भाऊ आपलं काय नियोजन आहे? हा काय नको. स्वयंपीचे मित्र भेटले तिथं. तुमचे मित्र भेटले. शूट करावं म्हणलं. हा ते म्हणते 3-4 तास लागतील दर्शनाला. बाबा इथं बालाजी मध्ये 19 तास घालवले. आता इथं बी 4-5 तास. तेच म्हटलं तिरुपती बालाजी नाही म्हटलं. इकडे जाईल एखाद्या घंट्यात दर्शन होईल आपलं. चला चल भाऊ येऊ का? कुठं गाडी मित्र मित्र म्हण. विघ्नेश. कसले केस. विघ्नेश काय पिक्चर सोडा नाही भाई आपला. इंडिया का घोसला. जिवंत ऐका बघा येऊ. वरती चाललोय वरती दर्शनाला. बालाजीचं जसं दर्शन केलंय ना तसं दर्शन आहे आता.
मला कुठे झालेत दर्शनाला. गर्दी बघू शकता. आज 7वी माळे म्हणून आज एवढी गर्दी आहे. शिंगम तू मुझसे प्यार करती है की नहीं? बघू शकता तुम्ही. आता तुम्ही बघू शकताय आता कुठं चाललोय आपण. डोंगरावर अजून एक मंदिर आहे, तिथं अजून काही काही सरप्राइझिंग आहे बघण्यासारखं. आवाज आहे तुम्हाला दाखव आपण आता वरती गेलो. गाईज हा नजारा बघा. एवढा सुंदर नजारा दिसतो इकडून वरतून देवीच्या मंदिरापासून. आणि आम्ही इथे बसलोय वरती. एक्झॅक्ट आमच्या पाठीमागे देवीचं मंदिर. आम्ही आहे का नाही का तू एकटाच ब्लॉगर आहे? ऋषिकेश लय मोठा. आणि दुसरे सुद्धा ऋषिकेश होले, अस्वद जम्बो वडापावचे सर्व समजून घ्या.